मोठी बातमी समोर येते। राज्य सरकारकडून आर्थिक अस्थिरतेसाठी मोठी घडामोड होताना पाहायला मिळते। मालमत्ता कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येत आहे। महा ARC लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून आता मंजुरी देण्यात आलेली आहे। गुंतवणूक आर्थिक साधनांच्या पुनर्वापराचं काम पाहणार आहे। राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही कंपनी मध्यस्थी आणि व्यवस्थापन करणार। महाराष्ट्राच्या राजकोषीय स्थैर्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल। अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधनं निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे शासनाला या संसाधनांवरून आता अपेक्षित परतावा मिळत नाही। अशात या कंपनीच्या मार्फत त्याचे विनियोजन केले जाणार आहे। कंपनीच्या स्थापनेसाठी वित्त आणि नियोजन विभागातील IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते। अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांचा सहभाग। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, राज्य सरकारकडून आता एकंदरीत जी आर्थिक स्थिरता आहे ते आणण्यासाठी हे मोठे प्रयत्न केले जात आहेत। महा आर्क लिमिटेड कंपनी जी आहे ती आता राज्य सरकारकडून स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। विशेष जर पाहिलं असेल तर राज्य सरकार जे आहे ते या कंपनीच्या माध्यमातून ज्या मालमत्ता आहेत त्या व्यवस्थित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करण्याचं काम करणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या मालमत्ता ज्यांचं आर्थिक पुनर्वापर करण्याची गरज आहे, ज्या निष्क्रिय झालेल्या आहेत, अकार्यक्षम झालेल्या आहेत, त्या पुन्हा सक्रिय करण्याचं काम करणार आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी ज्या पडीक मालमत्ता होत्या त्यांचा उपयोग होऊन मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आहे तो शासनाला मिळणार आहे। परिणामी या कंपनीचा उद्देश जर पाहिला तर पुन्हा एकदा शासनाची तिजोरी भरण्याचं काम आहे ते या कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।